तयार करून त्या ठिकाणी नेलेली होती. खूप काही आठवणी आहेत, त्याला आता उजाळा देत बसत नाही. पण त्या काळामध्ये स्वर्गीय अप्पासाहेब काका मला म्हणाले होते की अजित, छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये कारखान्याची उभारणी झाल्यापासून सुरुवातीला माझे आजोबा गोविंदराव पवार तिथं डायरेक्टर होते, त्याच्यानंतर माझे वडील डायरेक्टर झाले, त्याच्यानंतर अप्पासाहेब काका डायरेक्टर झाले, अप्पासाहेब काका काही काळाकरता चेअरमन झाले, वडील त्यांचं दुःखद निधन होईपर्यंत डायरेक्टर होते. आणि त्याच्यानंतर एक ती निवडणूक आलेली होती 84ची. माझं लग्नही झालेलं नव्हतं, मी शेती बघत होतो, पोल्ट्री डेअरी बघत होतो. ते म्हणले अजित तू उभा राहायला पाहिजे. माझ्या कोणाच्या ओळखी पण नव्हत्या. म्हणलं काका मला काहीच ह्याच्यातलं माहिती नाही. नाही म्हणले राम, मी प्रचार करणार आहे, घोलपसाहेबांच्या बरोबर आपण पॅनल करतोय. आणि त्यावेळेस मी तिथं उभा राहिलो, माझ्या कुणाच्याही ओळखी नव्हत्या. खोटं सांगत नाही, मी 45 मतांनी निवडून आलो. ती त्या पॅनलमध्ये मला वाटतं चोपडे भाऊ, मी आणि बर्णे भाऊ नाही, माझ्या सोनगाव गटामध्ये आपले देवकाते पाटील ते त्या ठिकाणी निवडून आले. संभाजीराव बोरकर त्या ठिकाणी पडले. पण त्यावेळेसची ती निवडणूक. आणि त्याच्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली. त्यावेळेस माझ्या मनात आलं होतं कधी ना कधी छत्रपतीचं चेअरमन व्हायचं. काय मला माहिती की पुढे त्याच्यापेक्षा वर आपल्याला संधी मिळणार. आणि नंतर घोलपसाहेब चेअरमन झाले आणि तो सगळा काळ आहे. त्याच्यामुळं इथं पण राजीनामा दिल्यानंतर केशवराव इच्छुक होते, त्यांनाही वाटत होतं आपल्याला संधी मिळावी. मदनराव देवकात्यांना वाटत होतं संधी मिळावी. योगेशला वाटत होतं आपण तरुण आहोत, आपल्याला संधी मिळावी. सुरेश खलाट्यांना वाटत होतं, नितीनला वाटत होतं. पण तुम्हाला माहिती आहे की काही जरी असलं तरी मी गेले 32 वर्ष तुमच्या सगळ्यांचं नेतृत्व करतोय, सुरुवातीला खासदार आणि नंतर आमदार म्हणून. आणि त्यावेळेस मी कुठेही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही. साधारण ती संस्था चांगली चालली पाहिजे. लोकांनी जो विश्वास टाकलेला त्या विश्वासाला कुठं तडा जाऊन देता कामा नये. म्हणजे आता केशवरावांना संधी दिली म्हणजे बाकीचे त्या योग्यतेचे नव्हते का? तर होते, पण जागा एकच असते. आताही काही कारणानिमित्तानं तुम्ही पेपरला वाचला असेल की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तुम्ही मला 91ला डायरेक्टर केलेलं होतं. त्यावेळेस आपल्या विचाराची माणसं पण तिथं निवडून जात नव्हती. त्याच्या आधी बाबालाल काकडे आणि भगवाननाना काकडे तिथं प्रतिनिधित्व करत होते. एकदा मध्ये विठ्ठलराव दादांनी पण प्रतिनिधित्व केलेलं होतं, व्हाईस चेअरमन पण ते झालेले होते आपल्या हनुमानवाडीचे. अशा प्रकारे हा सगळा काळ होता. परंतु मला काही कारणानिमित्त तिथं राजीनामा द्यावा लागला. तिथं आता दत्तोबाई आणि आपला संभाजी तिथं आहे डायरेक्टर, तो राजीनामा दिलाय. त्या ठिकाणी संचालक बोर्डाला अधिकार असतो कुणाला घ्यायचं आहे. तालुक्यातल्याच कुणाला तिथं संधी देण्याचं काम आपण सगळे करू, त्याबद्दल कुणी तिळमात्र शंका बाळगू नका. त्याच्या संदर्भामध्ये हे सगळं देत असताना मगाशी मी माझंही तुम्ही जे काही मानपत्र दिलं ते बारकाईने ऐकत होतो. केशवरावांचाही ऐकत होतो. अनेक निवडणुकीला आता आपण इकडं पटांगणात सभा घेतो, नाहीतर आपल्या नेहमीच्या ठरलेल्या चौकामध्ये सभा व्हायच्या. मग जिल्हा परिषदेच्या असतील किंवा साखर कारखान्याच्या असतील किंवा आणखीन कुठल्या खासदारकी आमदारकीच्या असतील. आणि त्याच्यातून अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीनं घटना घडलेले आपण पाहिल्यात आणि त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहेत. त्याच्याही मला खोलात जायचं नाही. पण अनेकांना संधी देण्याचं काम माझ्याकडे ज्यावेळेस पवार साहेबांनी सांगायला सुरुवात केली, आता अजितला भेटत चला, अजितला भेटत चला, त्यावेळेस साधारण तालुक्याला कळालं की बाबा आता अजितकडे जाऊन कामं करून घ्यायची असं साधारण साहेबांचंच मत दिसतंय. आणि तेव्हापासून मला पण थोडीफार आवड होती. मलाही त्याच्यामध्ये आपण काही काम करावं असं वाटायचं. आणि त्याच्यातनं मी काम करत गेलो, तुम्ही प्रेम करत गेला, तुम्ही पाठिंबा देत गेला. आणि आपण अनेक चढ उतार बघितले.
कधी सरकार आपली नसायची, कधी सरकार आपले असायचे, कधी वेगवेगळ्या पद्धतीनं आपला दूध संघ पण अडचणीमध्ये आणण्याचं काम काहींनी केलं. अशा खूप काही गोष्टी घडल्या. 2 वेळेला माझ्यासारख्याकडनं कारखान्याची निवड करत असताना संचालक बोर्डाची उमेदवारांची काही चुका झाल्या, त्याची किंमत पण मला मोजावी लागली. एकदा बाळासाहेबांना आठवत असेल 35 ते 100 मतांनी पॅनल गेलेलं होतं आणि एकदा वरद देखील असंच कमी मतांनी पॅनल त्या ठिकाणी गेलेलं होतं. सोमेश्वरची निवडणूक वेगळ्या पद्धतीनं होते. सोमेश्वरचाच कायापालट करण्याच्या करता स्वर्गीय वसंत काका जगतापांना बरोबर घेऊन त्यावेळेस रामभाऊ भगत बापू असतील, त्यावेळेस नथवण्णा असतील, त्यावेळेस बाकीचे तिथले काही खोमणे हरिभाऊंच्या वडिलांचं दोंडेबा खोमणे साहेब असतील, त्यांच्याच बंगल्यावर मी एक सभा घेतलेली होती, तिथल्या लोकांना आठवत असेल. असे सगळे तिथं बदल करत गेलो. पण तोही कारखाना आता उत्तम कारखाना एकेकाळी अडचणीत आला होता, परंतु तेव्हाही मला माझं सगळी ताकद पणाला लावावं लागलेली होती. काही फॉर्म भरण्यापर्यंत काही गोष्टी घडलेल्या होत्या, तोही काळ मी बघितला. आता तोही कारखाना पुरुषोत्तम दादा आणि त्यांचं संचालक बोर्ड चांगलं चालवत आहे. आपलाही कारखाना चांगला चाललाय. 20,000 सभासद जवळपास कारखान्याचे झालेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बातम्या सोडल्या जातात. 20,400 सभासद, 35 मेगावॉट कोजन, 29 मेगावॉटनी चालतात, 9,000ची कॅपॅसिटी आणि 90,000ची डिस्लरी, अशी सगळी आत्ताची परिस्थिती आहे. पण बाळासाहेबांचा काळ वेगळा होता. पाऊस काळ बरा होता, धरणं भरलेली होती आणि मध्ये 1 वर्ष 1.25 वर्ष आपण सरकारमध्ये नव्हतो, पण त्याच्या आधी सरकारमध्ये आपणच होतो. उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आम्ही सगळेजण काम करत होतो, आपण सगळ्यांनी पाहिलं. मित्रांनो, खूप प्रश्न आहे. मी ते सोडवण्याच्या करता अतोनात प्रयत्न करत असतो. मगाशी सांगण्यात आलं किंवा सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो. माझं वय जसं वाढायला लागले तशी माझी झोप कमी व्हायला लागली आणि त्याच्यामुळं पहाटेच उठून मी आपल्या कामाला लागतो. आणि पहाटे कामाला लागायचं कारण म्हणजे आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून. कारण इतक्या सकाळी सहसा कोणी तिथं नसतं. जर मी 10ला 9ला ती पाहणी करायला सुरुवात केली की तिथं पाहणी करायच्या ऐवजी लोकांचीच गर्दी होईल. आम्ही ज्यावेळेस असतो त्यावेळेस अधिकारी आणि आम्ही कुणी पदाधिकारी, आणि त्याच्यामुळं पटापटा सूचना देता येतात. कारण नजीकच्या काळामध्ये एक महाराष्ट्रातला 288 मतदारसंघातला वेगळा आगळा तालुका, अशा प्रकारची आपली ओळख ही निर्माण करायची आहे आणि त्याच्यातनं हे सगळे प्रश्न सोडवायचे. हे सगळे प्रश्न सोडवत असताना केशवराव, आता तुम्ही आणि तानाजीरावांनी तुमची दोघांच्यावर जबाबदारी आहे. बाळासाहेबांचा अनुभव आहेच, बाकीच्या सहकाऱ्यांचं सहकार्य आहेच, पण यंदाच्या वर्षी कुणी किती गप्पा मारल्या. परवा एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची मंत्रिपरिषद झाली, मंत्रिसभा झाली समितीची, आणि त्याच्यामध्ये 1 तारखेला कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, आता खांडसारी किंवा गुळाची पावडर तयार करणारे कारखाने 2,500 हजार टनाचे झालेले. एवढा ऊस तिकडं पण जातोय. बॉर्डरवरची परिस्थिती वेगळी आहे. आज आपली असणारी 32 गावं, आज आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असणारा ऊस, मागच्या काळामध्ये गेटकेनवर आपल्या सगळ्यांचं चालायचं, परंतु आता आजूबाजूच्या कारखान्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर कॅपॅसिटी वाढवलेली आहे. दिलीप वळसे पाटील त्या खात्याचे मंत्री आहेत. आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, दिलीपराव, आम्ही बसलो होतो की बाबा वेगवेगळ्या मागण्या येतात. आमची कॅपॅसिटी 20,000ची करा, आमची कॅपॅसिटी 25,000ची करा, 15,000ची करा, 10,000ची करा. काहीच कुणाला वाटत नाही. म्हणजे 2,500चा 3,000चा कारखाना तेव्हा लोकांना तिथं आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम केलं, परंतु आता संपूर्ण चित्र बदललेलं आहे. सभासद
भाव चांगला मिळावा म्हणून अपेक्षा करतात. सोमेश्वरला मी आणि पुरुषोत्तम दादा तिथल्या संचालक बोर्डाने 3350 रुपये भाव दिला, पण सरसकट दिला. इकडं आपण गेटकेनला कमी भाव दिल्यामुळे इकडे 3411 आपल्याला भाव देता आला. पण ती पद्धत आपली पहिल्यापासूनच आहे. मला आठवतंय केशवरावांच्या सोसायटीमध्ये एकदा वर कार्यक्रम घेण्यात आलेला होता. सभासदांना 600 रुपये भाव दिलेला होता आणि गेटकेनवाल्यांना 300 रुपये भाव दिलेला होता. आणि त्यावेळेस आपण वर कार्यक्रम तिथं घेतलेला होता. मला आजही आठवतंय सिद्धेश्वरच्या वर ते 89 मध्ये. पण त्यावेळेस नंतर त्या शिरूरमध्ये गेल्यानंतर एवढी लोक बोलायची, कशाचे आले बारामती घर स्वतः घेतात 600, दुसऱ्याला देतात 300, आमच्या सोसावरी मजा मारतात, अमकं करतात. भयानक बोलणी खावी लागायची. पण ठीक आहे, जे झालं होतं ते झालं होतं, ते आपल्याला टाळता येणार नाही. पण आत्ता केशवराव तुमची सगळ्यांची, तानाजीराव, एवढी तुम्हाला सगळ्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. कारण एवढा फटकन ऊस संपणार आहे आणि एकीकडं सभासदांचं प्रेशर असणार की आमचा ऊस घेऊन जावा, गेटकेनवाल्यांचं प्रेशर नसणार, पण त्यांचा ऊस जर नाही आणला तर तुमचं क्रशिंग होणार नाही. 50-50% केलं तरी ते कितपत योग्य आहे त्याबद्दल तुम्हाला फार विचार करावा लागणार आहे. आज पाऊस कमी पडलेला आहे ह्या सीझनला. आत्ता 2 चक्रीवादळं येणार होती, परंतु एक वादळ काल फक्त 15-17 मिलीमीटर पाऊस वीरला पडला. 17 म्हणलं 3-4 इंच तरी पडायचं म्हणजे परत भरलं असतं. वीर आहे 60%. वीरचं पाणी आपल्याला एक टिपका देखील नाही. पाण्याच्या संदर्भात मी पण सारखा विचार करतो. वेगवेगळ्या गोष्टी, जनाई, श्रीसाई, पुरंदर उपसा किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण केल्या, पण अजून देखील पाण्याचं समाधान आपण गावगावचं करू शकलेलं नाही आहे. त्या संदर्भामध्ये आत्ता पण मी चौदरवाडीला कशा पद्धतीनं लिफ्ट करता येईल त्याचा मी सर्वे चालवलेला आहे. परवा मी बारामतीतले 15-17 बंधारे करा नदीवरचे, तिथं वेगळी एक सिस्टीम की ते फळ्या टाकणं वगैरे तसं नाही, त्या एकाच माणसाने गेट खाली करणं वर करणं अशी एक नवी सिस्टीम आली. आणि म्हणून मी एक टीम पाठवलेली होती, मला वाटतं गेल्या आठवड्यातच आलेली होती, आणि ते आता मला अहवाल देतील. त्याच्यामध्ये मी ते करून घेणार आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता पाऊस आपल्याला पडलेलं पाणी अडवलं पाहिजे त्यावेळेस अडवता आलं पाहिजे. पाऊस पडायला लागला तर एका माणसाला गेट वर करता आलं पाहिजे. कारण ते ढापे काढायला आणि ढापे टाकायला एवढा वेळ जातो आणि फार किचकट ते काम आहे. त्याच्याबद्दल आपण किंमत मोजली. कारण मागच्या वेळेस ऑक्टोबरच्या नंतर पाऊस पडला, 15च्या नंतर, त्याच्यात किती माझ्या नीरा नदीच्या बाबतीमध्ये नुकसान झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. आणि धरणवरची चांगली भरली तर काही प्रश्न येत नाही. आज देखील इथं आल्यानंतर अनेक प्रकारची निवेदनं आहेत. त्याच्या संदर्भातली निवेदनं असताना दादा पंढरे, माळेगाव शिव म्हणजेच जगताप वस्तीमधील सर्व वयस्कर स्त्री पुरुषांना कॅनॉलवरून पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेस येणाऱ्या समस्यांच्या बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा कॅनॉलच्या भरावाने माळेगावच्या दिशेने चालण्याचा व्यायाम करीत असताना, भरावर चालत असताना कॅनॉलच्या भरावाची दोन्ही बाजू 5-5, 6-6 फुटाची लहान झाडं झुडपं वाढलेली आहेत. चालण्याच्या टायमिंगला थोडा अंधार झालेला असतो आणि झाडाझुडपातून काही हिंस्त्र प्राणी येण्याचा कायमच चालताना भीती वाटते आणि त्याच्यामुळं हे सगळं स्वच्छ करा. आता मध्ये स्वच्छ करायला घेतलं तर माझ्या विरुद्ध इथं सभा झाल्या. लाईनिंग बंद तर बंद, काय माझ्या बापाचं जायचं. त्या संदर्भामध्ये तुम्ही ऐकत नाही. ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. पण बारामतीमध्ये लाईनिंग केलेलं आहे.
आज आपला जुना कॅनल आहे म्हणून तुम्ही ती मागणी करता, लाईनिंग करायचं नाही. जर लाईनिंग केलं, मी पुरुषोत्तम दादांना पण बोललो, बाळासाहेबांना पण बोललो, अनेकांना बोललो, तर आपली पाण्याची बचत होणार आहे. आणि आपल्याला पाळी म्हणजे यंदा पण लाईनिंग असतं तर मी उन्हाळ्याचा पण कॅनॉल बंद करून दिला नसता, एवढं पाणी सोडलं असतं. कारण आत्ता पाणी लिकेज इतकं आहे. मित्रांनो, माहिती करता सांगतो, खडकवासल्याचं पाणी पुण्यातनं येत असताना 3 TMC पाणी लीक होतं, 3 TMC. आणि खडकवासला धरणच 3 TMCचं आहे. आता मी तिथनं बोगदा काढतोय आणि डायरेक्ट खडकवासल्यातनं बोगदा त्याला फुरसुंगीला काढतोय. त्याला खर्च बराच आहे, पण ते केल्याशिवाय इंदापूर तालुका, हवेली तालुका, दौंड तालुका किंवा जनाई सिरसाईला पाणी मिळणार नाही. कारण शहराला पाणी खूप लागतंय. पुण्यामध्ये तुम्ही मला 91 साली खासदार करायच्या वेळेस पुणे पाणी प्यायचं 5.5 TMC. पंढरेकरांनो, आता पुण्याला पाणी लागतंय 18 ते 20 TMC. पाणी सगळं शेतीचं कमी झालंय. दुसरं, दत्तोबा, पाणी आपल्याला आणता येत नाही. मी प्रयत्न करतोय मुळशी धरणाचं पाणी आणायचं, किंवा मुळशी धरण 25 TMCचं आहे, ते पाणी पुण्याला प्यायला द्या. हा प्रयत्न माझा चालू आहे. मध्ये कमिटी पण नेमलेली होती, त्याचा आता अहवाल आलेला आहे. ब्रिटिशांच्या काळात झालेली धरणं आहे. असा वेगवेगळा मार्ग काढायचा माझा प्रयत्न आहे. मी मध्ये काहींना म्हणलं की बाबांनो, आपण जे कॅनॉल वळतो तिथं लिकेजेस सगळ्यात जास्त आहे, तर तेवढं तरी लाईनिंग करू, बाकीचं नाही. मध्ये गावातनं पण कॅनॉल जातो. अनेकदा मला सांगायचे, साहेब आमच्या खालच्या बाजूला घराला ओलावा येतो आणि खूप लिकेजेस होतं, ते करायला पण विरोध. म्हणजे तुम्ही तुमच्या पुरतं बघता, तुम्ही पुढच्या पिढीचा विचारच करत नाहीये, विचारच करत नाहीये. महाराष्ट्रात आता जिथं जिथं धरणं होतात तिथं महाराष्ट्राचं धोरण आहे बंद पाईपलाईननं पाणी द्यायचं. तुम्हाला आठवत असेल, मागं आपल्याच इथले काही नेतेगण बंद पाईपलाईनमधनं पाणी द्यायचं करत होते, आणि तेव्हा तुम्हीच काही जण टाळ्या वाजवायचा. मी नंतर सांगितलं, अरे बंद पाईपलाईनमधनं केलं तर पाणी वाढलं असतं, पण पर्क्युलेशन पूर्णपणे थांबलं असतं. आणि म्हणून पाणी पण मिळावं आणि पर्क्युलेशन पण काही प्रमाणामध्ये राहावं, हा दृष्टिकोन ठेवून मी काही पावलं उचलत होतो. तसं असतं तर आत्ता जे काही सांगण्यात आलं, कल्याणराव जगताप, आप्पासाहेब जगताप, मोहनराव जगताप, दिलीपराव साळुंके, हा सगळा कॅनॉल स्वच्छ, मी फार सुरुवातीपासून सगळ्या कॅनॉल मी स्वच्छ करायला निघालेलो होतो आणि काही भागामध्ये लाईनिंग करत होतो. ही आपली पद्धत होती. पण नाही म्हटल्यानंतर मी पण तो नाद सोडून दिला. इकडं उजवा कालवा मात्र तिकडं लाईनिंग खाली झालेलं आहे. आता चास कमांना लाईनिंग करण्याच्या बद्दलची मागणी आहे, ती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. शेवटी बाबांनो, लोकसंख्या वाढतीये. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आजोबा आणि सगळे लोक सांगायचे आपण 35 कोटी होतो, आता झालो 140 कोटी. 75 वर्षात बाकी काही जमलं नाही, पण 35 कोटीचे 140 कोटी झालो, चौपट. 35 जुने 70, 70 जुने 140, हाय गैज नाही. आणि जमीन आहे तेवढीच आहे, नागरीकरण होतंय. पूर्वी गावात एसटी जायची त्यावेळेस गाव केवढं होतं. आता हा रस्ता देखील आत्ताच सांगतो, बारामतीपासून निरेपर्यंत 4 पदरी करणार आहे, टप्प्याटप्प्याने. टाळ्या वाजू नका, आजच एक भेळीचं दुकानाचं पीठ कापली, 30 पहिलं मागे घ्यावं लागेल. म्हणजे गमतीचा भाग जाऊ द्या. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की माझ्या निंबूतपासून माझ्या काटेवाडीपर्यंत तुमच्या सगळ्यांशी संबंध आहेत, बरेच जण इथं आहेत. तर हा रस्ता 4 पदरी होणार आहे. काही काही ठिकाणी 4 पदरी करून सर्व्हिस रोड द्यावे लागतील, ते आपल्याला करावं लागेल. आज तुमचा पाटस रोड मेडतपर्यंत 4 पदरी केला आहे, पुढं 3 पदरी पार जेजुरीपर्यंत गेलाय. जेजुरीवरून तिकडं माऊलीचा पालखी मार्ग तो 4 पदरी 6 पदरी करायचं चाललंय. पाटस रोडवरून येताना कळतच नाही कुठलं गाव कधी आलं कधी गेलं, एवढा मोठा पालखी मार्ग केलाय.
भिगवण रोड 3 पदरी कॉन्क्रीटचा चालला आहे. आता बारामतीपासून फलटणला 4 पदरी रस्त्याचं काम होईल. बारामतीपासून इंदापूरला 4 पदरी रस्त्याचं काम जवळपास होत आलेलं आहे. आणि हाही रस्ता केल्याशिवाय गत्यंतर नाही. वाहनांची संख्या वाढलेली आहे. आज तर आत्ता एकाचं नारळ फोडून घेतला स्कूटरला, त्याची तर इलेक्ट्रिक व्हेकल आलेलं आहे. आता चार्ज केली की 100 किलोमीटर. काही वाचायचं नाही, काही घालायचं नाही. पेट्रोल पंपावर जायचं नाही, डिझेल पंपावर नाही. असं नवीन गाड्या आता 4 चाकी 400-500 किलोमीटर पर्यंत जाणाऱ्या मार्केटमध्ये यायला लागल्यात. आणि त्याच्यामुळे वाहनं वाढणार. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट कशी चांगली करता येईल हा प्रयत्न माझा चालला आहे. आम्ही सगळेजण आमच्या परीनं प्रयत्न करतोय. बाकीच्या पण अनेक गोष्टी, चाऱ्यांची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, अशा बऱ्याच गोष्टी आपण करतोय. त्याच्या संदर्भामध्ये लोकांच्या मागण्या पण वाढलेल्या आहेत. आता बारामतीमध्ये जुनी भाजी मंडई, जिथं पूर्वी सभा व्हायच्या, जुनी भाजी मंडई ती आता चांगली करायला घेतली. काहींनी त्याला विरोध केलाय. मी त्यांना समजून सांगतो की बाबांनो, त्याच्यातनं तुमची दुकानं चांगली होतील, कुठली अडचण येणार नाही. अशा प्रकारचा आता वसंतराव पवार नाट्यगृहाच्या इथं पण सगळा आता कॉम्प्लेक्स कसा नवीन करतोय पहा. इतर पण वेगवेगळ्या ठिकाणी पूर्वीचं नटराज नाट्य मंदिर आता कशा पद्धतीनं झालं ते पहा. कितीतरी ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा चाललेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये देखील अनेक प्रकारचा निधी देतोय. पोलीस स्टेशन असतील, इतर बाबी असतील, त्या पद्धतीचं काम चाललंय. पण हे सगळं करत असताना काही बाबतीमध्ये दुर्दैवाने मला कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. आता बारामतीपासून माळेगावपर्यंत तर बाळासाहेब 4 पदरी आलेलेच आहे. ते टप्प्याटप्प्याने पुढे येणार आहे. आत्ताच हनुमानवाडीला थांबवलं आणि हारबीर घातला, खाली उतरवलं. म्हणलं अरे पुढं जायचं, वेळ झालाय. नाही उतरा. आणि म्हणले ती इरिगेशन मागला चांगलं करा. म्हणले का? लय डास झाले, तुडले लयच डास झाले, ते चांगला करा. आता किमान श्रमदान तरी करा बाबा. सगळं मीच करायचं, मला खराटा घेऊन बोलवत नाही म्हणजे झालं माझं. असं नसतं. खूप जण वेगवेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी करू शकतात. थोडासा दिलदारपणा, दानशूरपणा दाखवा. काही वेळेस तरुणांनी पण काही कामं करा. त्याच्या संदर्भात आता हनुमानवाडीचे म्हणतायत, दादा एका बाजूची झाडं वाचवा आणि एका बाजूची तोडा. आणि म्हणलं रस्ता तिकडे गेला, काय नाही, इकडे पण मीच आहे आणि तिकडे पण मीच आहे, गेला तरी चालतं. म्हणलं तुझ्या हद्दीपुरतं ठीक आहे, पुढं काय करायचं, हरिविठ्ठल. असं नसतं. त्या संदर्भात तुम्ही बघा, बारामतीमध्ये मी भिगवण रोडला एवढी झाडं तोडली, आज किती झाडं लावलीत बघा. कुणी बघावं. 20-30 वर्षापूर्वी भिगवण रोड आणि आत्ताचा भिगवण रोड. आजही डिवायडर किंवा बाकीची झाडं लावतोय. आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला ते आपण केलं पाहिजे. फॉरेस्टमध्ये देखील वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करतोय. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य, हे बदल होत आहेत. आणि हे सगळे बदल करत असताना पंढारेकरांनी पण काळानुरूप, सगळे पंढारेकर म्हणजे पंचक्रोशी सगळेच आले, काही गोष्टी बदलायला शिकलं पाहिजे. आज पण आता मला इथं निवेदन दिलेलं आहे की अजित पवार 33 केवीचं लाईन ते सांगितलं दशरथराव धुमाळ वगैरेंनी शेती पंपाला. आपल्याला टप्प्याटप्प्याने ज्यांची परिस्थिती बरी आहे, हात जोडून विनंती करतो की सोलरवर तुम्हाला सोलरचे पॅनल घेऊन इलेक्ट्रिक पंप टाकावेच लागतील. मी माझी पण आजोबांच्या काळातली शेती, मी आत्तापर्यंत 3 पंप सोलरवर टाकलेले आहेत आणि आजच 2 पंप अजून सोलरवर टाकायला सांगितलेले. तुम्ही लाईटच्या बद्दल केशवरावांनी सांगितलं, आता फक्त 55,000 कोटी रुपये विजेची थकबाकी शेतकऱ्यांची झालेली आहे. 55,000 कोटी. लाईट पण पाहिजे, ट्रान्सफॉर्मर पाहिजे. काल मी DPCच्या करता पुणे जिल्ह्याच्या मध्ये काही कामं व्हावीत, रोहित्र म्हणजे DP ट्रान्सफॉर्मर अशी त्याला नावं आहेत, ती काय करायची, काही सबस्टेशन करायचे आहेत. त्या सगळ्याच्या करता 100 कोटी रुपये एकंदरीत DPC मधनं दिलेले आहेत.
त्याचा फायदा सगळ्या जिल्ह्यालाच होणार आहे. मी माझ्या परीनं जे जे मला समजतंय, जे जे मला 30-35 वर्षात अनुभव आला आहे ते दूर करण्याचा प्रयत्न त्या अनुभवातनं माझा चाललेला आहे. परंतु आपण पण तिथं थोडंसं बिलं भरायची सवय लावा. त्याच्यामध्ये तुम्ही सांगताय 3 तास लाईट आली, 2 तास लाईट आली, आता ते 55,000 कोटीचं 75,000 कोटी राहिल्यावर काय व्हायचंय कुणाला माहिती. शेवटी तिथं कोळसा लागतो, बाकीच्या गोष्टी लागतायत, अशा अनेक बाबी आहेत. त्याच्यात लक्ष घालतो, त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतो. परंतु आता इवन माळेगाव कारखान्याचे पण जे काही वेअरहाऊस आहे, सोमेश्वरचं गोडाऊन आहेत, त्याच्यावर तुम्हाला पॅनल बसवायला परवानगी दिलेली. तिथं वीज तयार होऊ शकते. जिथं तुमचे गोठे असतील, काही असतील, तिथं पण सोलर पॅनल बसवून त्याच्यामधनं वीज आपण घेतली पाहिजे. ज्यांची ऐपत आहे त्यांची, ज्यांची नाहीच आहे त्यांच्याकरता वेगळा पर्याय म्हणजे आत्ताची वीज देण्याच्या बद्दल तिकडचा लोड कमी झाला की इकडं मार्ग निघू शकतो. पण आत्ता फारच गंभीर काही बाबी मला इथं 33 kV फीडर लाईनवरून शेतीपंपाला वीज पुरवठा करा, MIDC मध्ये बंद पडलेली सूतगिरणी चालू करा. काय आमच्या गावाची जागा देऊन LSCB इथं सोलर हे करणारे पंचकृषी सगळ्यांना वीज पंपाला हे देत करा ना. हा मी बोलतो ना, मला बोलायला काय जाते. सकाळी 6 वाजल्यापासून बोलतच असतो. त्या संदर्भात ते हनुमान पाटील ते काय म्हणतात ते बघा, आणि मला ते पावड्यांच्याकडे आहे का ते मुंबईला आहे का कुठं आहे ते सांगा, मी सांगून टाकतो. ह्या संदर्भात आता काहींनी दिलंय बस स्थानकाचं नूतनीकरण करा, काहींनी दिलंय कॉन्क्रिटीकरण झालंय परंतु खड्डे अजून आहेत. आता कॉन्क्रिटीकरण झाल्यावर खड्डे कसे आहेत कुणाला माहिती, पण लिहिलंय बाबा इथं. थोडंसं राहिलंय तर ते आमदार निधीतनं कशातनं ते करून घ्या जे काही राहिलेले, किंवा डेपेंना यांना सांगा, मी सांगितलंय. त्याच्या संदर्भात आज आपल्या इथल्या एका सुपुत्रांनी पण मला यादी दिली की बाबा पांढरे बसस्थानक श्री सागर गायकवाड यांच्या सौजन्याने रंगरंगोटी करण्यात आली. 70,000 रुपये त्यांनी खर्च केला. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने जर कुणी लोकवर्गणीतनं काही काम करू पाहत असतील तर ते लोकांच्याकडनं करून घ्यायचं, सौजन्य म्हणून त्याचं नाव टाकायचं असं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं माळेगावचं बसस्थानक पण रविराज तावरेंनी काहीतरी तिथं रंगरंगोटी केली आणि तिथं टाकलं का रे सौजन्य रविराज तावरे, नाही असू दे पण टाकलंय ना सौजन्य. तू काय तू कशाच साक्षी सांगताच. भवानी नगरला पण नवजीवन फाउंडेशनचं सौजन्याने टाकलेलं आहे आणि सागरने आपल्या इथं टाकलेलं आहे. अजून वेगवेगळ्या भागात कदाचित लोक टाकतील. कोराळेवाल्यांनी पण मागणी केलेली आहे रवींद्र कोमण्यांनी की बस स्थानकाचं नूतनीकरण करा आणि कठीण पुलापाशी नवीन बस स्थानक करा. आपले RN शिंदे त्यांनी पण बरीच बस स्थानकं आपल्याला करून दिलेली आहे. कशातनं करायची, कारण काय झालं मध्ये बारामतीमध्ये एवढं मोठं बसस्थानक, त्याची किंमत मी सांगत नाही. मागाशी योगेश म्हणला ते बरोबर आहे की किती पैसा आला ते बोलायचं नाही, कामं फक्त करून घ्यायची. तर मग आजूबाजूच्या लोकांनी ऐकलं की त्यांना वाटेल याला बारामतीशिवाय काहीच दिसत नाही. त्याच्यामुळं कामं पण झाली पाहिजे, त्यांची पण कामं झाली पाहिजे, राज्याचा पण सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ह्या पद्धतीनं माझा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला असतो. मगाशी बोलत असताना यांनी सांगितलेलं बरोबर आहे योगेशनी. 55 वर्षापूर्वी साधारण पताभाऊंचे वडील श्रीरंगांना हे त्या ठिकाणी चेअरमन झालेले होते. आता केशवरावांच्या रूपाने आता तुम्हाला चेअरमन पद मिळालं आहे. नाहीतर माळेगाव सांगवी माळेगाव असंच चाललेलं होतं. आणि आम्ही पण बघायचो, बाळासाहेबांकडे बघायचो, मग अण्णाकडे बघायचो, मग रंजन काकाकडे बघायचो. मध्ये एकदा त्यांनाही केलं होतं का संपतरावांना,
संपतरावांना पण एकदा केलेलं होतं. ठीक आहे, जनतेचा पाठिंबा ज्यांना मिळतो त्यांना शेवटी तो अधिकार मिळतो. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये असा दुजाभाव करून चालत नसतं. परंतु बरेच दिवसाचं आपल्याला ही संधी साधता आली, पण त्याच्यातनं मदनराव देवकाते आणि काही मंडळी नाराज झाली. एक झालं, योगेश काही नाराज झाला नाही. मला माहिती तुम्ही एकदा संधी देणार आहे म्हणून. तेव्हा का मला माहिती आहे पुढं तुम्ही संधी देणार आहे. लय फार पुढचा विचार करतो योगेश. मित्रांनो, त्याच्यामध्ये काय होतं, तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा मिळाला. आता मधी पण ज्या ह्याच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस बारामतीमध्ये तुम्ही मला 1,65,265 मताधिक्यांनी निवडून दिलं. आणि मलाही वाटलं नव्हतं की सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होईल, पण तुम्ही ते केले जप्त. आणि ते झाल्यामुळं हे सगळी किमया तुम्ही करून दाखवता. आणि तुमच्या मतांचा बोजाच एवढा माझ्यावर आहे की त्याच्यामुळं मी पूर्वी 7ला काम सुरू करायचो, ते आता 6ला काम सुरू करायला लागलो. पुढं असा बोजा टाकला तर 5ला सुरू करावं लागायचं. मित्रांनो, त्याच्यामुळं मलाही वाटतं, मी पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कामाला लावतो आणि सांगतो ही कामं झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आयुर्वेदिक कॉलेज असेल किंवा आपलं मेडिकल कॉलेज असेल किंवा आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारे सुविधा देण्याच्या करता एक जसा पुन्हा ॲटोहब झाला आहे तसं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुमचा माझा बारामतीचा एक हब झाला पाहिजे. हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न. मग इकडे सोमेश्वर कारखाना, इथं माळेगाव कारखाना, पलीकडे कृषी विकास प्रतिष्ठान, त्याच्या पलीकडे विद्या प्रतिष्ठान, तिकडं TC कॉलेज, असं सगळा इकडं कराटीचं कृषी मूल शिक्षण संस्था, तिथं पण बऱ्याच सुधारणा तुम्हाला जाता येता पाहायला मिळत असतील. सुप्यामध्ये विद्यानगरी, अशा अनेक गोष्टी आपण करतोय. कारण मुलांना पण मुलींना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मधल्या काळामध्ये काही राजकीय निर्णय मी त्या बाबतीमध्ये घेतले. मी एकटा नव्हतो, त्याच्यामध्ये अनेक सहकारी त्या बाबतीमध्ये होते. परंतु हा निर्णय घ्यायच्या आधी मी बाळासाहेब भाऊंच्या कामाचं सुद्धा कौतुक करीन. कारण कारखान्याचे मावळते अध्यक्ष म्हणून बाळासाहेब तावरेंनी देखील आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या मदतीनं त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीतनं बाहेर काढला आणि कारखान्याची घडी पूर्ववत बसवण्याच्या करता त्यांनी प्रयत्न केला. गेल्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला, सभासदांना, ऊस उत्पादकांना इतका चांगला भाव दिला की सगळेजण मला विचारतात की एवढा भाव कसा दिला. मित्रांनो, तुम्ही 3411 रुपये भाव घेताय. तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले तुमच्या माझ्यासारखे शेतकरी तशाच ऊसाचा खर्च करणारे भाव घेत आहेत 2300 रुपये, 2400 रुपये, आणि तुम्ही घेतायत 3400 रुपये. तरी कुणी टाळी वाजवणार नाही. मी म्हणजे आत्ता टाळ्या नका वाजू, पण सांगतोय ती परंपरा आहे आपली. सोमेश्वर माळेगावची परंपरा मोडायची नाही. उद्या किती भाव दिला तरी त्याच्याबद्दल टाळीच वाजवायची नाही की त्या चेअरमनला वाटलं पाहिजे अजून भाव दिल्याशिवाय समाधान मिळणार नाही. अक्षरशः बाकीचे म्हणतात की राव भाव देऊ नका, एवढा भाव देऊ नका, आमचं पेकाट मोडायची पाळी आली. ती बघा कुठे गेला, पळाला. त्याला वाटलं असेल आपलं काढतील काय ते. प्रशांत गेला. प्रशांतचा भाव किती आहे? 2500. आता बघा, अजित पवाराचा ऊस ज्या कारखान्यात जातो तिथला भाव 2500 आणि अजित पवार सल्ला देतो तिथला भाव 3411. काय हा इकडं आणा, लय जोरात सल्ला दिलाय बाबा. अहो असं म्हणा दादा, तिथं अधिक लक्ष घाला, नवीन चांगलं संचालक नेमा. ते एक जसा सोमेश्वर अडचणीत बाहेर काढला तसं त्याला काढा, तर अजून आणाच.
अजून 3500 द्या, 3600 द्या, दुसऱ्याचं उद्या वाटोळ. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु याच्यामुळे निश्चितपणे आपल्या बाळासाहेबांनी त्यांच्या सगळ्या संचालक बोर्डांनी चांगलं काम केलं. त्याच्यामुळे आपल्या भागामध्ये समृद्धी आली. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल झालेले आपण सगळेजण बघतोय. आणि इथल्या परिसरातल्या माझ्या शेतकऱ्यांच्या, ऊस उत्पादकांकडे एक चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे. पण आपल्याला आता पाण्याचा विचार करता, योगेशने सांगितलेलं खरं आहे, मी खोटं नाही सांगत. आत्ता जर मी सरकारमध्ये नसतो तर उन्हाळ्याची वाटच लागली असती. मंत्री असल्यामुळं, उपमुख्यमंत्री असल्यामुळं तुमचा पालकमंत्री झालो. कामकाज सल्लागार समिती पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली असते आणि त्याच्यामुळं सगळ्यांनाच तिथं आहे त्याचं वाटप करावं लागतं. पण तुम्हाला माहिती आहे, मनुष्य स्वभाव आहे, पंगत बसल्यानंतर वाढप्या ओळखीचा असल्यावर थोडं जास्त मिळणारच ना. त्याच्यामुळं त्या पद्धतीनं काही मार्ग काढायचा प्रयत्न आपण केलेला आहे. परंतु आपल्याला पुढं हे भेडसावणार आहे आणि म्हणून आणखीन काही पर्याय माझ्या डोळ्यासमोर आहेत. आपलं तर पाणी मधल्या काळामध्ये सगळं काढूनच घेतलं होतं. त्याच्या संदर्भामध्ये ते तसं राहिलं असतं. नंतर मी दत्तामामा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आल्यानंतर त्याच्यातनं काही गोष्टी व्यवस्थितपणे करून घेतल्या आणि त्यामुळं आपल्याला काही गोष्टी जमून आल्या. आपल्या इथं यंदा पहिल्यांदा पंढारेकरांनो वीर धरण वाहिलंच नाही. वीर धरण आपलं 9 TMCचं. वीर धरणातनं पाणी वाहतं 36 TMC. म्हणजे 4 वेळेला वीर धरण भरेल एवढं पाणी तिथनं आपल्या नदीनं नीरा नरसिंगपूर आणि नीरा नरसिंगपूरपासून पुढं चंद्रभागा आणि तिकडून मग समुद्राला. पण यावेळेस पाणी वाहिलं नाही. ते तर आहेच बाबूराव, तो तर आपला जन्मसिद्ध हक्कच आहे. ते बंधारे भरले की यांची एक पाळी कमी करावी लागेल. काय करायचं तुम्ही सांगा. हा, ती वाईट परिस्थिती बरोबर आहे. त्या संदर्भात नाही बरोबर आहे ना. मग जेवढं पाणी आहे तेवढंच उचलावं ना. त्या संदर्भात आपण जरा उन्हाळा बरा काढणार आहोत. आपले कॅनॉल सुरू झाला की नाही म्हटलं तरी ओढे चार्या वाहतात आणि ते पाणी शेवटी KTVLलाच मिळतं. त्याचंही माझं काही नियोजन आहे. मी आत्ता जाहीर सगळं करत नाही, पण तुम्ही काळजी करू नका. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये काही निर्णय त्या ठिकाणी घेतलेत. त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या राज्याचा आणि भागाचा विकास झाला पाहिजे. आज मी देखील एक 30-32 वर्ष काम करणारा राज्यामधला कार्यकर्ता आहे. भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, धनंजय मुंडे आहेत, अनेक जण आम्ही अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते, वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते, राज्याचं भलं करणारे कार्यकर्ते. आणि हे बघत असताना आज तरी देश पातळीवर नरेंद्र मोदींच्या शिवाय पर्याय दिसत नाही. तुम्ही तुमच्या मनाला विचारा की बाबा उद्याच्या काळामध्ये ह्या देशाचं नेतृत्व कोण करू शकतं. आज सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी ती मोड बांधली. जुन्या लोकांना आठवत असेल, इमर्जन्सी ज्यावेळेस बाईंनी आणली आणि त्याच्यातनं माणसं दुखावली. कुटुंब नियोजनाला तर धर आणि कर नियोजन आपल्या इथं नाही, पण UP बिहार वगैरे मध्ये फार झालं. म्हणजे काही काहींची लग्न झाली नाही, नसबंदी झाली, पकडायचे घ्यायचे न्यायचे. अशा पद्धतीनं तो काळ होता 75चा. आम्ही त्यावेळेस हायस्कूलला होतो. पण त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 77ची लाट जनता पक्षाची आली. सगळे रथी महारथी होते. सगळ्यांना वाटलं आता देश एवढा जोरात पुढे जाणार. कशाचं आलंय, सगळे हुशार लोक एकत्र आल्यावर कुणाचं कुणाला पटना, कुणाचं जमना. VP सिंगला पण काढून टाकलं, मोरारजी देसाईंना काढून टाकलं
आणि एवढं अस्वस्थ वातावरण झालं की पुन्हा नाईलाजास्तव पोलादी स्त्री म्हणून जगामध्ये ज्या इंदिरा गांधींची ओळख होती त्यांना देशातल्या जनतेने पाडलं 77ला आणि त्याच्यामध्ये 80ला त्यांना पुन्हा पंतप्रधान केलं की नाही? का सगळ्या हुशार लोकांना नाकारलं? सगळेच हुशार असले तर घरातले सगळेच कारभारी झाले तर काय होईल घराचं? आता काय तुम्हीच बघा. कुणीतरी एक कारभारी असावं, बाकीच्यांनी त्याचं ऐकावं, कारभाऱ्यांनी पण बाकीच्यांचं काय मत आहे हे जाणून घ्यावं आणि शेवटी तुमच्या कुटुंबाचं भलं ज्याच्यात आहे ते त्या ठिकाणी करावं. तशा पद्धतीनं आज देखील मी पाहतोय, मला पण आता वेगवेगळ्या नेत्यांच्या बरोबर बोलण्याची संधी, कार्यक्रमामध्ये जाण्याची संधी मिळते, पण आज फक्त आणि फक्त देशाचं हित साधून ते त्या ठिकाणी काम करतायत. दुसरा कुठलाही वेगळा विचार हा त्यांच्या मनामध्ये नाही आहे. आणि म्हणून आम्ही म्हणलं की बाबा मागं तुम्हीच सगळे बनायचं किंवा त्यांच्याबरोबर जायचं ठरलेलं होतं, सगळं काही मी त्याचा साक्षीदार आहे, मला ते खोलात जायचं नाही. परंतु आता हा निर्णय घेतला तर त्या निर्णयामध्ये शेवटी राज्याचं हित कशात आहे, आपल्या भागाचं हित कशात आहे? उद्याच्याला विरोधी पक्षामध्ये नुसती आंदोलनं करून चालत नाही, त्याच्यातनं प्रश्न सुटत नाही. आता केशवरावांच्या मनामध्ये जे काही असेल चेअरमन म्हणून करायचे ते चेअरमन झाल्यावरच करू शकतात ना, का चेअरमन नसताना करू शकले असते? ही बाब पण तुम्ही लक्षामध्ये घ्या. आज देखील राज्यातलं वातावरण थोडंसं वेगळं झालेलं आहे. आज आरक्षणाच्या निमित्तानं मराठा समाज, त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी एक भूमिका घेतली आहे. तरुण मुलं मोठ्या संख्येने ते ऐकायला जातात. त्यांना वाटतं की नाही आपल्याला न्याय मिळेल, न्याय मिळाला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण देण्याचा प्रयत्न केला 16% मराठा समाजाला आणि 5% मुस्लिम समाजाला. दुर्दैवाने हायकोर्टात टिकलं नाही. शेवटी आपली राज्यघटना, संविधान, कायदा, नियम हे कुणी राज्यकर्ते असले तरी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे. आणि मग तिथं नाकारल्यानंतर पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ते आरक्षण द्यायचा प्रयत्न केला. ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. धनगर समाजाला वाटतं की आम्हालाही आरक्षण मिळालं पाहिजे. मागं शिवाजीराव बापू शेंडगे आणि पवार साहेबांनी एनटीचं आरक्षण दिलं, जे महाराष्ट्र सरकारच्या ताब्यामध्ये होतं ते करलं. आता धनगर समाजाचं म्हणणं आहे आम्ही धनगड आहोत, धनगर झालंय आणि म्हणून आम्हाला आरक्षण द्या. त्याच्यामध्ये मधी 30चा अहवाल मागवलेला होता, तो पब्लिश केला नाही. आज गणपतराव देशमुख हयात नाही, परंतु त्यावेळेस मी गणपतराव देशमुखांना तो अहवाल वाचायला दिला होता. गणपतराव म्हणले की अजित आता तो तसाच ठेव, ती बाहेर सांगूच नका. त्याच्यामुळं आपलं सरकार असतानाही तो बाहेर दाखवला नाही आणि नंतर देवेंद्रजींचं सरकार होतं तरी तो बाहेर दाखवलेला नाही. आता धनगर समाज म्हणतो आम्हाला ST मध्ये घाला, आदिवासी समाज म्हणतो आमच्यात जर कुणी आलं तर आम्ही सगळे आमदार राजीनामे देऊ. ते 55 खासदार म्हणतात आम्हाला चालणार नाही. सर्व राजकीय पक्षांची बैठक घेतलेली होती. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, मी होतो, देवेंद्रजी होते, दोन्ही विरोधी पक्ष नेते होते, संभाजीराजे होते छत्रपती कोल्हापूरचे. त्याच्या आधी उदयनराजेंची पण चर्चा झाली. अनेक वेगवेगळ्या घटकांशी, अनेक संघटनांच्या नेत्यांना बोलवलेलं होतं, अनेक पक्षांच्या प्रमुखांना बोलवलं होतं. सगळ्यांनी सांगितलं आत्ता दिलेल्या आरक्षणाच्या बाबतीत त्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही इतरांना वेगळं आरक्षण द्यायचं आमचं काही म्हणणं नाही. आता पंढरेकरांनो, बारामतीकरांनो,
माझ्या जेव्हा भावाच्या सहकाऱ्यांनो, तुम्ही मला सांगा की मागणी मनोज जरांगे पाटील म्हणतात की छाताडावर बसून आरक्षण घेणार आणि सगळ्या मराठा समाजाला कुणबीचं सर्टिफिकेट द्या. जे कुणबीमध्ये ते भेटतात. कुणबीची सर्टिफिकेट मराठा समाजाला विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र, काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात कुठं जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीत ओबीसी आरक्षण निघालं की तिकडे जातात. पण त्या अधिकाऱ्याला असं काही सांगतात की अधिकारी त्यांना कुणबीचं सर्टिफिकेट देतो, ती ओबीसी मध्ये तिथं उभं राहतात. झालंय की नाही? माझ्याच कितीत ते बघण्यात आलेलं आहे. ह्या सगळे गोष्टी आहेत. आता त्यांनी मुदत दिलेली आहे. त्या मुदतीच्या संदर्भात शिंदे न्यायाधीशांचं एक समिती नेमलेली मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांना त्याच्याबद्दलचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. धनगर समाज पण आक्रमक आहे की बाबा आम्हाला मिळालं पाहिजे. बरं, मुलांना, मुलींना, नवीन पिढीला वाटतं की आपल्याला आरक्षण मिळाल्यानंतर आपलं सगळी परिस्थिती एकदम बदलून जाईल. प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतात आणि का असू नये, असले पाहिजे. त्या पद्धतीनं मराठा, सकल मराठांना वाटतं आपल्यालाही आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. ही सध्याची सगळी परिस्थिती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे सभा होत आहेत. प्रचंड संख्येने गर्दी होते. परवा ती जालन्याची सभा तर 5-5.5 लाख लोकांची झाली. थांब, तू माझ्या गाडीत बस, तुला घेऊन जातो. त्याच्या संदर्भात, अरे ते थांब रे, कोण आहे त्याला जरा थांबवा, त्याला म्हणा नंतर भेट, त्याच्याशी काय बोलायचं ते बोलतो. तर त्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मित्रांनो, राज्यकर्त्यांना काम करत असताना तुम्ही बघितले आत्तापर्यंत सगळेजण राज्यकर्ते होऊन गेले. सगळ्यांनी आपापल्या परीनं बघितलं. मधी आज आपल्या राज्यामध्ये 52% आरक्षण वेगवेगळ्या घटकाला दिलेलं आहे. ओबीसी, SC, ST ह्या सगळ्यांचे मिळून 80 असं मिळून 52% आरक्षण आहे. इकॉनॉमी विकर सेक्शन म्हणजे ज्यांना कुठंच आरक्षण नाही अशा वर्गाच्या करता गरिबांना त्याला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्या 10% आरक्षणामध्ये देखील बऱ्याच जणांना थोड्या दिवसातच आम्ही ते एक माहितीच तुम्हाला देतो की उन्हाला किती किती जागा त्याच्यात मिळालेल्या आहेत. मध्ये काहींनी वातावरण खराब केलं की कॉन्ट्रॅक्ट बेसवर मुलांना, मुलींना नोकऱ्या देण्याचं चाललेलं आहे आणि त्याच्यातून हे सरकार चुकीचं वागतंय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी दाखवलं कुठल्या कुठल्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेण्यात आलं, कोण मुख्यमंत्री होते, हे सगळं त्यांनी कागदोपत्री सिद्ध करून दाखवलं. तरी देखील ह्या सरकारने जर तरुण तरुणींचा विरोध आहे, त्यांना ते मान्य नाही म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसचा जो GR काढलेला होता तो रद्द केला. 1.5 लाखांची भरती आपण आता सरकारी नोकरीमध्ये करतोय. ती भरती करत असताना मला आज कोणीतरी मुंबईतनं फोन आला होता. एका इंग्लिश पेपरला वेगळीच बातमी आली. माझी बातमीदारांना, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला विनंती आहे की मी माझी मतं फार स्पष्टपणे सांगत असतो. त्याच्यामुळं कारण नसताना दळचा करू नका. आज देखील हे आरक्षण 52+10 62 आम्ही वेगवेगळे वकील लावलेले आहेत की बाबा हायकोर्टाने मागं नाकारलं आणि सुप्रीम कोर्टाने नंतर नाकारलेलं, कोणत्या कारणाकरता नाकारलंय, त्याच्यातनं काय मार्ग काढता येईल आणि त्याच्यातून ज्यांनी ज्यांनी आरक्षण मागितलेली आहे त्यांना कसं मदत करता येईल. कारण मागणी करणं वेगळं, परंतु उद्याच्याला कुठंतरी घाई गडबडीत द्यायचा प्रयत्न झाला आणि पुन्हा ते टिकलं नाही तर लोक म्हणतील की फसवतात आम्हाला.
त्याच्यामुळं अशा पद्धतीनं कुणाच्या मनामध्ये भावना येता कामा नये हा विचार करून आपण त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये काहींचं वेगळं मत आहे, मागास आयोगाने पुन्हा अभ्यास करावा असं मत आहे. प्रत्येकजण आपली आपली भूमिका त्या ठिकाणी मांडत आहे आणि त्याच्यात काही जण आज ह्या मागणीचा पाठपुरावा करतायत. त्यांचं म्हणणं की सगळ्यांना कुणबीचं सर्टिफिकेट द्या. ते देताना आज जे ओबीसी मध्ये मोडतायत ते म्हणतायत असं आम्ही ऐकणार नाही. त्यांची पण मध्ये मीटिंग घेतली. ते म्हणले एकतर आमच्यामध्ये 350 जाती ओबीसी मध्ये, किती 350 जाती, आणि ते म्हणतात जर बाकीचे पण आमच्या बरोबर आले तर आम्हाला काहीच शिल्लक राहणार नाही असं त्यांचं मत आहे. जे कुणबी म्हणून ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत त्या विदर्भामध्ये तर देशमुखांना कुणबीची सर्टिफिकेट आहे. देशमुख आता आहेत ते आहेत, आणि ते सगळं होत असताना तिकडच्या वेगवेगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला कुणबीमध्ये आम्ही बसलेलो आहोत, दुसऱ्यांना कुणबीमध्ये सरसकट देऊ नका. ज्यांच्याकडं पूर्वीचं रेकॉर्ड, जो शेती करणार आहे तो कुणबी, असं काहीतरी मागचा रेकॉर्ड आहे. आम्ही मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यात निजामशाहीच्या काळामध्ये, कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी मराठवाडा मोकळा झाला आणि 1960च्या नंतर तो आपल्या महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाला. विदर्भ, मराठवाड्या सहित संयुक्त महाराष्ट्र हे जुन्या लोकांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं त्या निजामशाहीच्या काळामध्ये पूर्वीचं रेकॉर्ड काढलंय आणि ते तपासायचं काम चाललंय की त्याच्यात ज्यांना पूर्वी ज्यांच्या खापरपंजाला पंजोबाला जर तसं रेकॉर्ड निघालं तर त्यांच्या पुढच्या पिढीला पण कुणबीचं सर्टिफिकेट मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु आज लोक मात्र मोठ्या प्रमाणावर जात आहेत, प्रतिसाद देत आहेत आणि तेही म्हणतायत की 22च्या नंतर का काय 23च्या नंतर 40 दिवस कधी होतात, 24 दसऱ्याला, पण 22ला काहीतरी ते आजच 22 होती की आज जाहीर करणार होते असं माझ्याही कानावर आलेलं होतं. कदाचित उद्या करतील किंवा जाहीर झालंही असेल. अच्छा, मी ते मला माहिती नाही कारण मी सकाळपासून ह्याच्यात होतो, पण मला आत्ताची जी माहिती आहे त्या प्रकारे मित्रांनो आपण प्रयत्न करतो. मी खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही जी आम्हा लोकांना संधी देतात त्याच्यामध्ये वेळ मारून नेण्याचा स्वभाव माझा अजिबात नाही. जे करता येत असेल ते करण्याच्या करता वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण ते करणारच. परंतु उगीचच काहीतरी वेळ मारून न्यायची आणि त्याच्यामध्ये लोकांना समाधानी करायचं. कारण आज मी काही सांगितलं तर 10 दिवसांनी तुम्ही माझ्याकडे तर मी तुमच्याकडे. आपलं जे काही बरं वाईट व्हायचं ते आपलं बारामतीतच होणार आहे. सगळ्यांचं चांगलंच व्हावं, पण शेवटी आपण एकमेकाला, किंवा मी जिल्ह्यात आज काम करतोय, मी आज राज्यामध्ये काम करतोय, मी माझी स्पष्टपणे भूमिका मांडतोय. आम्हाला ज्यांनी ज्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्यांच्याबद्दल अजिबात त्यांच्याबद्दल आमचं वेगळं मत नाही आहे. त्यांनी पण दाखवून द्यावं की ते कसं बसतं. त्याही पद्धतीनं पुढं जाण्याची सरकारची तयारी आहे. सरकार काही ते टाळत आहे अशातला भाग नाही, पण वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना जे तुम्ही सांगताय बाबा उद्याच्याला देता येण्यासारखं असलं तर एकनाथराव शिंदे तरी का नको म्हणतील, उद्याच्याला मंत्रिमंडळातले बाकीचे सहकारी का नको म्हणतील. पण एक गोष्ट आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, आजपर्यंत ज्यांना आरक्षणाचा मदत झालेली आहे, आरक्षण मिळालेलं आहे, त्या वर्गाला त्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता राहिलेलं 62 सोडून 62 38 का
38%. त्या 38%तनं काही देऊन मार्ग काढता येत असेल तर जरूर मार्ग काढला गेला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ही राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांची त्या ठिकाणी आहे. ही पण बाब आपण लक्षामध्ये घ्या. माझी तुम्हालाही विनंती आहे की धनगर समाजाचं आरक्षण मागत असताना, मराठा समाजाचं आरक्षण मागत असताना तिथं पण आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लागता काही तुमचा पर्याय सूचना असेल किंवा चर्चा करायची असेल तर केव्हाही आम्ही चर्चा करायला तयार आहोत. त्याच्यामधल्या तज्ज्ञ लोकांना, अभ्यास ज्यांचा आहे त्या लोकांना, म्हणजे विधीचं ज्ञान आहे, म्हणजे वकिली ज्ञान आहे, अशा लोकांशी पण चर्चा करायला आमची तयारी आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्याही संदर्भामध्ये तीच आम्हा लोकांची भूमिका आहे. मी तर मागं पण एका ठिकाणी सांगितलेलं होतं कुठंतरी भाषणामध्ये की मी पण मराठीच्या पोटीच जन्माला आलेलो आहे. उलट त्या समाजातल्या घटकाला जे गरीब आहेत, अजित पवारांच्या मुलांना काही आरक्षणाची गरज नाही किंवा योगेशच्या मुलांना आरक्षणाची गरज नाही, बाळासाहेबांच्या नाही, केशवरावांच्या नाही, पण जो गरीब वर्ग आहे आज देखील त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाल्याशिवाय त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही. अशा वर्गाला, मग तो कुठल्याही घटकातला, तो धनगर समाजातला असू द्यात, तो मराठा समाजातला असू द्यात, तो लिंगायत समाजातला असू द्यात, अनेक वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत. फक्त त्या मागण्या होत असताना दुसऱ्याच्या तोंडामध्ये घातलेला घास हा काढून घेऊन दुसऱ्याला द्यायचा, हे कुणी, तुम्ही देखील देशाचे राज्याचे प्रमुख तुमच्यापैकी कोणी झालं तरी त्यांना ते शक्य नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उगीच आपल्याला बरं वाटतं म्हणून, आपल्याला त्याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद मिळतोय म्हणून अशा पद्धतीनं एक वातावरण वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा अधिकार आहे, मागणी करण्याचा अधिकार आहे, अहिंसेच्या मार्गाने उपोषण करण्याचा अधिकार आहे, चक्री उपोषण करण्याचा अधिकार आहे. पण त्याच्यातून पण कुणी नेतृत्व असं काही सांगत असेल तर ते मिळू शकतं का, याचाही थोडी बहुत माहिती जो श्रोता वर्ग असतो, जो भाषण ऐकायला जातो, त्यांनी त्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. इतर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु मला आमच्या पुरुषोत्तम दादांनी 24 तारखेला संध्याकाळी मी ह्याला बोलवलेलं आहे, मोळी टाकायला सोमेश्वरला बोलवलेलं आहे. उद्या मी मोळी टाकायला इकडं चाललो आहे बबनदादांकडं. त्याच्यानंतर मी मोळी टाकायला 24ला सकाळी नाशिकला आहे, दुपारी आशुतोष काळेंच्या कोळपेवाडीला आहे आणि संध्याकाळी पुरुषोत्तम दादांच्या म्हणजे सोमेश्वर कारखान्याच्या परिसरामध्ये आहे. आणि नंतर केशवरावांना पण तारीख दिली, 28 तारीख दिली. आपण, मी पुन्हा सांगतो, काही काही जण असे म्हणतात की मोळे कशा टाकतात, 1 तारखेला परवानगी आहे. मोळी टाकली तरी कारखाना सुरू करणार नाही. पत्रकार मित्रांनो, नोंद घ्या. फक्त मुहूर्त साधायचा. रेग्युलर 1 तारखेला, 31 तारखेला, हा महिना 30चा का 31 आहे, 31चा, 31ला रात्री तोडी पडतील आणि 1 तारखेपासून क्रशिंग सुरू होईल. ही साधारण पद्धत आहे. कारण राजू शेट्टीच मध्ये म्हणले की अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि कारखाने आधी कसे सुरू करतात. मुहूर्त त्यांनी काढलाय, त्यांचा मुहूर्त आपण साधण्याच्या करता त्या तारखा दिलेल्या आहेत आणि त्यामुळं ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. तेव्हा आणखीन जे काही बोलायचं ते तिथं बोलीन. आपल्याही कारखान्याच्या बाबतीमध्ये जे सांगायचं ते त्या ठिकाणी सांगेन. उद्या म्हणजे आता 9:30 वाजले, 10, 11, 12, 2.5 तासांनी केशवराव बापूंचा वाढदिवस आहे, 76वा वाढदिवस. आणि त्याच्यामध्ये मला आता येताना बोर्ड दिसला, त्या
गणेश जगताप मित्र परिवारांच्याकडनं 2 दिवसाचं नियोजन रक्तदान शिबिराचं केलेलं होतं आणि 307 बाटल्या रक्तदान संकलित झालंय आणि सावतामाळी तरुण मंडळाकडनं 104 अशा पद्धतीनं 411 बॅग म्हणजे बारामती ब्लड बँकेला त्यांनी त्या बाबतीमध्ये देण्यात आलेले आहेत. मी त्याच्याबद्दल गणेश जगताप, रमेश रासकर, संदीप लोखंडे यांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. नवीन पिढीनं पुढं आलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी केल्या पाहिजे. काळानुरूप आपण पण काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली जबाबदारी न टाळता सगळ्यांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रपणे राहण्याचाही काम केलं पाहिजे. मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो की बाबांनो, काही झालं तरी राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण हेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. आणि राजकारण, समाजकारण किंवा सार्वजनिक जीवनात आपण सर्वजण एका निश्चित ध्येयाने, धोरणाने, विचारानं गेले काही वर्ष दिवसरात्र काम करतोय आणि त्याच्यातूनच आपण पुढं चाललेलो आहे. आपण अलीकडच्या काळामध्ये कधी युत्या होतात, कधी आघाड्या होतात, परंतु त्या करताना पक्षाच्या विचारांची प्रतारणा कदापि होणार नाही, ध्येय धोरणांची तडजोड कदापि घडणार नाही, सर्वांना न्याय मिळेल, समाजातील वंचित उपेक्षित घटकांना देखील त्यांचा हक्क मिळेल, कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही सगळेजण घेतोय. महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होत असताना ही काळजी आम्ही घेतलेली आहे. भविष्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता ती काळजी घेईल, ते सातत्याने घेईल. आपला महाराष्ट्र हा तसं बघितलं तर शूरांचा, वीरांचा, संतांचा, महात्म्यांचा, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या महापुरुषांनी, संतांनी जो काही विचार दिलेला आहे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे, शाहू फुले आंबेडकरांनी दिलेला आहे, ह्या सगळ्या महापुरुषांच्या विचाराचा आदर्श ठेवूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या रस्त्याने पुढे चाललेला आहे. या महामानवांच्या विचारावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरकारमधली आणि राज्यातली पुढची वाटचाल ही पण असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुढच्या काळात देखील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील. त्याच्यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. महिला, दिव्यांग, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांना हक्काचं संरक्षण देईल. ह्याच पद्धतीचं काम आम्हा सगळ्यांच्याकडनं होईल. महिलांना देखील समाजामध्ये मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता मिळेल आणि हे सर्व करण्यात सरकारमधला एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्याच्यामध्ये अग्रेसर राहील, हा देखील विश्वास मी आपल्याला सगळ्यांना देतो. आमदारांच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये रखडलेली विकासाची कामं मार्गी लावणं, पक्षाचा राज्यभर विस्तार करणं आणि राज्याचं हित जपणं अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत. राहिला प्रश्न विचारसरणीचा, आपण सर्वजण राष्ट्रवादीच्या विचारांवर ठाम आहोत. राष्ट्रवादीच्या विचारांशी कधी तडजोड होणार नाही. भाजपच्या सोबत असलो तरी पक्ष आपल्या विचारसरणीनंच काम करेल. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या जनतेला मी विश्वास आणि शब्द देतो की विद्यमान सरकारमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ध्येय धोरणांची, विचारांशी, पक्षहिताशी, महाराष्ट्र राज्याच्या हिताशी कुठल्याही प्रकारची प्रतारणा करणार नाही आणि राज्याचं हितच, तुमचं हित, आपल्या परिसराचा कायापालट, आपल्या परिसराचा विकास हाच डोळ्यासमोर ठेवून जिरायत भागाचे प्रश्न, माझ्या बागायत भागातले प्रश्न किंवा आता काही नदीकाठचे पण बाबूराव आणि बाकीच्यांनी सांगितलेले प्रश्न, ह्याच्यामधनं सोपस्कर मार्ग कसा निघेल अशा पद्धतीचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी करतील ही खात्री
मी आपल्याला देतो. आज जे मानपत्र तुम्ही मला दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या समोर कृतज्ञता व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आज आमच्या केशवरावांवर देखील जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं, संचालक बोर्डाच्या मदतीमुळं, अधिकारी कर्मचारी आणि सभासदांच्या सहकार्यामुळं ते अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडतील आणि ती त्यांनी पार पाडावी अशा प्रकारच्या देखील त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.